जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीला संपवलं, नवऱ्यानं बायकोचा काटा काढला, अशी प्रकरणं आता जास्त वाढतात. क्रिमिनल सायकोलॉजीचं नेमकं काय? कुठं पत्नीला मारलं जातंय तर कुठं प्रियकर आणि प्रेयसीचा काटा काढला जातोय, तर कुठं लहान मुलं देखील या घटनांमध्ये बळी पडत आहेत. या घटनांमध्ये अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात आता वाढ झाली आहे. चंद्रपूरमध्ये अनैतिक संबंधातून शिक्षक प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. सोलापुरात प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला प्रियकरासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिकडे बेळगावमध्ये अनैतिक संबंधातून महिलेसह 2 मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर पनवेलमध्ये अनैतिक संबंधात अडसरखड असल्यानं प्रियकराच्या पत्नीची सुपारी दिली. कुठं पतीला मारलं जातंय, कुठं पत्नीला मारलं जातंय, तर कुठं प्रियकरानं प्रियसीचा काटा काढला जातोय, तर कुठं लहान मुलं देखील या घटनांमध्ये बळी पडत आहेत. मित्रांनो, या घटनांमध्ये अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या घटना नेमक्या का वाढत आहेत? या घटनांच्या मागे नेमकी क्रिमिनल सायकोलॉजी काय आहे? काय कारण आहेत ज्यामुळे या घटना जास्त वाढत आहेत? याचा काही तज्ज्ञांनी संवाद साधून आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं समोर आलं आहे की यामध्ये सर्वात महत्त्वाचं टेक्नॉलॉजी अर्थात मोबाईल शिवाय नात्यामधील घसरत चाललेली नैतिकता ही देखील यामागचं एक कारण नसल्याचं काही तज्ज्ञांनं म्हणलं आहे. मनोपचार तज्ज्ञ डॉक्टर संग्राम धालगुडे यांनी ABP माझ्याशी बोलताना सांगितलं आहे की अशा गुन्ह्यामधील व्यक्ती मुळात पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात. सामान्य माणसाची मानसिकता अशी नसते. अँटी सोशल व्यक्ती असतात ज्या अशी कृत्य करतात. अशा केसमध्ये संसार हा फक्त फार महत्त्वाचा असतो. सध्या नैतिकता वगैरे गोष्टीवर जास्त विचार होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्यासाठी अनेकदा अशा गोष्टींचा पुरुष असो वा स्त्री अशा लोकांवर राहण्याचं मुळात चुकीचं आहे, असं डॉक्टर धालगुडे सांगतात. डॉक्टर धालगुडे सांगतात की नवरा आणि बायकोचं एकमेकांवर प्रेम नसतं असं नाही, मात्र काही चुका झाल्यानंतर किंवा संवाद होत नसल्यानंतर कुठेतरी भावनिक सहारा शोधला जातो. मग ती भावनिकता वाढीत जाते, हवीशी वाटते आणि त्या आपल्या पॅटर्नविषयीचा राग भरताच असतोच. त्यामुळं मग टोकाची पावलं ही उचलली जात असतात. काही केसमध्ये मायक्रोसायटिन एपिसोडमधील असतात. यामधील व्यक्ती हा एकदम व्यवस्थित असतो, मात्र अचानक ती काहीतरी होतंय आणि त्या व्यक्तीकडून टोकाची पावलं उचलली जात असतात. असं काही कृत्य आपल्याकडून घडतही असतं देखील. अनेकदा कळत नाही की नंतर पश्चात्तापाशिवाय तर आपल्याकडे काहीच नसतं. क्षुल्लक कारणे एखाद्याला संपवण्यासाठी पुरेशी ठरतात, असं धालगुडे डॉक्टर म्हणतात. कायद्याने अभ्यासक
ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील यांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं की पती पत्नीच्या संबंधातील नैतिक मूल्य हरवत चालल्याची उदाहरणं म्हणजे अशा घटना आहेत. सध्या अशी प्रकरणं वाढत चालली आहेत. या गुन्ह्याच्या पाठीमागे इज्जत, इगो अशा गोष्टी प्रामुख्याने आहेत. अनैतिक संबंध किंवा प्रेम प्रकरण आधीही होत नव्हतं अशातला भाग नाही. मात्र आता ती उघड होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याला कारणीभूत आहे आजचं तंत्रज्ञान. शिवाय सध्या वेब सिरीज किंवा TV मालिकांमधील क्राईमच्या कथानकांनी अशा वृत्तींना आयडिया देखील लवकर मिळत आहे. आपण अशा प्रकारच्या बातम्या देखील वाचतो असंही ते म्हणाले. पण माझ्या मते क्राईम स्टोरी वाचल्यानंतर आपल्याला चांगली माहिती मिळून जाते, जेणेकरून आपल्याला अशा घटनांपासून दूर राहू शकतो. डॉक्टर संग्राम धालगुडे यांनी सांगितलं की यासाठी नात्यांमध्ये संवाद होणं फार गरजेचं आहे. मग ते नातं कुठलंही असो, संवादातून बऱ्याच गोष्टींवर उपाय निघतो. हल्ली संवाद होत नाही. शिवाय काही केसमध्ये समोपचाराने निर्णय घेतला तर अशा वळणावर जात नाहीत. मात्र अशा शक्यता फार कमी उरतात असंही ते म्हणाले. तर कायद्याने अभ्यासक ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील यांनी यावर उपाय सांगताना संवादाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद व्हायला हवा. अशा प्रकरणात बऱ्याचदा मध्यम मार्ग उपलब्ध होत नाही. आधी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. तिथं कोणीतरी एखाद्या व्यक्ती आपल्याला मन मोकळं करायला मिळायचा. आता तसं होत नाही. शिवाय झालटे यांनी सांगितलं आहे की नात्यांना वेळ देताना मोबाईलसारख्या गोष्टींना जरा दूर ठेवणं गरजेचं आहे. पण कामासाठी मोबाईल हा घेतला पाहिजे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की आम्ही अशा केसेस हाताळतो. अशा घटना घडण्यासाठी इगो, इज्जत अशा गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. नवरा-बायकोंमध्ये वाद असला तरी दुसरीकडे प्रेम झालं तर समोरच्याला संपवायचं ही मानसिकता काही काळासाठी निर्माण होत असते. अशा वेळी समोपचार महत्त्वाचा असतो. समोपचाराने चर्चा करून आणि त्या नात्यातून वेगळं होऊन नवं नातं स्वीकारलं जाऊ शकत. मात्र तसं फार कमी होताना दिसतंय असं अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.